नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना. जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले. आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट. सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही. हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर. सलग तिसऱ्यांदा विजयी होत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवण्यास यश मिळवलं आहे. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांचा पराभव केला. शिवसेना शिंदे गटाचे बारणे यांना 6,92,101 आणि वाघेरे यांना 5,95,542 मतं मिळाली. नवखे असूनही वाघेरे यांनी दिलेली लढत वाखाणण्याजोगी ठरली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणास लागलेल्या मावळ लोकसभेत शिंदे शिवसेनेची सरशी झाली. त्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली. ते 96,559 मतांच्या लीडनं निवडून आले. पण गेल्या वेळीपेक्षा त्यांचं लीड तब्बल 1,20,000च्या संख्येत घटलं. गेल्या वेळेचे निवडणूक चिन्ह कायम असूनही बारणेंचं लीड मोठ्या प्रमाणात कमी झालं, तर त्या उलट नवीन चिन्ह घेऊनही नवख्या वाघेरेंनी 6 लाखांच्या आसपास मतं घेतली. ती मागील वेळी निवडणूक लढणाऱ्या पार्थ पवारांपेक्षा 1 लाखानं जास्त आहेत. यावेळी 33 उमेदवार मावळच्या रिंगणात होते. त्यातील वाघेरे सोडून बाकीच्या 31 जणांचं डिपॉझिट जप्त झालंय. 16,760 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला, तर 254 मतं बाद झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना चांगलं लीड मिळालं. सुरुवातीपासूनच ते या विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर होते. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना चिंचवडने तारलं असं बोललं जात आहे. तर वाघेरे त्यांच्याच पिंपरी या बालेकिल्ल्यात पिछाडीवर राहिलेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना चांगली आघाडी मिळाली. चिंचवडमधून बारणे यांना तब्बल 1,62,035 मतं मिळाली, तर वाघेरे पाटीलना 1,11,470 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यापाठोपाठ मावळ विभाग हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसंच संजोग वाघेरे यांची लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. याच मावळ विभागात बारणेंना 94,800 मतं मिळाली, तर वाघेरे यांना 89,865 मतं मिळाली. उरण विधानसभा मतदारसंघातील उलवे नोडमध्ये बारणेंना चांगली आघाडी मिळाली. तेथे अजूनही रामशेठ ठाकूर यांचं वर्चस्व आहे. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या उलवे वहाळमध्ये बारणे यांनी आघाडी घेतली. उरण शहर, चाणजे विभाग येथे बारणेंना मताधिक्य मिळालं. चिरनेर विभाग, जासई विभाग येथे मात्र वाघेरे पाटीलनी चांगली मतं घेतली. एकूणच उरण मतदारसंघात वाघेरे पाटील सरस ठरले. माजी आमदार मनोहर शेठ भोईर, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत आणि शेकापचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी अधिक जोर लावल्याने वाघेरेंना उरणमध्ये 1,04,535 मतं मिळाली, तर श्रीरंग बारणेंना 91,285 मतांवर समाधान मानावं लागलं. मावळ लोकसभेत पनवेलमधून आलेले आकडे चक्रावणारे आहेत. पनवेलमधून 1,50,925 मतं बारणेंना मिळाली, तर तब्बल 1,19,886 मतं ही वाघेरेंनी आपल्या नावे केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीच्या रंगीत तालमीप्रमाणे रस्त्यावर उतरून प्रचार केला. विधानसभा क्षेत्रातील बूथनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचार सभा खारघर येथे घेतली. त्यानंतरही बारणे यांनी मिळालेली मतं कमी असल्याने ही मतं कमी होण्याची कारणं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्जतमध्ये शिंदेगड शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. कर्जतकरांचा कल वाघेरे पाटलांकडे जास्त प्रमाणात झुकल्याचं चित्र दिसलं. कर्जतमध्ये 93,194 मतं संजोग वाघेरे पाटीलला मिळाली, तर 75,534 मतं बारणेंना मिळाली. वाघेरेंचं होम पिच असलेल्या पिंपरीमध्ये बारणेंनी बाजी मारली. 93,323 मतं घेऊन बारणे या मतदारसंघात आघाडीवर राहिले, तर वाघेरे पाटीलनी केवळ 76,592 मतं मिळवली. एकंदरीत पनवेल, उरण, कर्जत या 3 मतदारसंघात एकूण गोळाबेरीज केली असता वाघेरे बारणे जवळजवळ समसमान होते. मात्र घाटमाथ्यावरील गड वाघेरेंना अजिबात राखता आला नाही. कसलेले खेळाडू असलेल्या बारणेंनी चिंचवड, पिंपरी आणि मावळ या 3 विधानसभा मतदारसंघात 1 लाखाची आघाडी घेतल्याने बारणेंचा विजय तिथेच पक्का झाला. वाघेरेंना घाटमाथ्यावरील लोकांनी नाही, तर घाटावरच्या लोकांनीच त्यांची जागा दाखवली. पनवेल विधानसभा मतदारसंघाची 31,000ची आघाडी उरण आणि कर्जत या मतदारसंघांनी वाघेरे यांच्यासाठी भरून काढली. पण वाघेरे यांचं काही घाट माथ्यावर चाललं नाही. त्यामुळेच बारणेंचा लाखांच्या मताधिक्यानं दणदणीत विजय झालाय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मावळ. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.